नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची, गड किल्ल्यांची देवभूमी म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी आहे. या भूमीत श्री गणेशाची अष्टविनायक मंदिरं विशेष श्रद्धास्थान मानली जातात. प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अष्टविनायक परंपरेशी निगडीत असलेले एक अत्यंत प्राचीन, दुर्मिळ आणि श्रद्धास्थान म्हणजे श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती मंदिर, श्री क्षेत्र वडगाव, काशिंगबेळ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे स्थान श्री क्षेत्र लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीशी संबंधित अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं. गणेश भक्तांमध्ये अशी श्रद्धा आहे की लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचे दर्शन घेतल्यानंतर वडगावच्या स्वयंभू मोरया गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही. हे मला या मंदिरात गेल्यावर समजलं. यापूर्वी मला काहीच माहिती नव्हती. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वयंभू सोंडरूपी गणेश मूर्ती. संपूर्ण भारतात अशा प्रकारची मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. विशेष म्हणजे लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीला सोंड नाही, तर वडगाव येथे त्या गणपतीची स्वयंभू सोंड प्रकट झाल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे या स्थानाला लेण्याद्री मोरया गणपती असेही म्हटले जाते. लेण्याद्री गणपतीची पाठ दक्षिणाभिमुख असून वडगाव येथील श्री स्वयंभू सोंड उत्तरामुख आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही ठिकाणांची उंची जवळपास सारखी असल्याचे सांगितलं जातं. तसेच या गणपतीच्या सरळ रेषेत पाहिलं असता श्री क्षेत्र लेण्याद्री दृष्टिपंथास येते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. या गणपतीचा उल्लेख गणेश कोश, संस्कृती कोश तसेच विविध पुराणांमध्येही आढळतो. त्यामुळे या देवस्थानाला धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर पेशव्यांच्या काळात या मंदिराला विशेष मान होता. पेशवे स्वतः या मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि दरवर्षी तेलवातीसाठी 1 रुपया मदत देत असत. पुढे इंग्रजांच्या काळातही या मंदिराच्या इनामाची नोंद अधिकृतपणे करण्यात आली. सन 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नेमलेल्या इनाम कमिशनने या मंदिराचे पेशवेकालीन दस्तऐवज तपासले आणि 15 एप्रिल 1875 रोजी अधिकृत सनद देऊन मंदिराची मदत कायम ठेवली. ही सनद आजही मोडी लिपी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर दगडी बांधकामाचे असून अत्यंत प्राचीन आहे. पुरातन वास्तुरचनेमुळे मंदिरात कोणतेही बदल करता येत नाहीत. मंदिर परिसरात प्रवेश करताच एक वेगळी आध्यात्मिक शांतता आणि भक्तिभाव अनुभवायला मिळतो. हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येथे येऊन नवस फेडतात. म्हणूनच वर्षभर येथे भाविकांची सतत वर्दळ असते. महाराष्ट्र सरकारने या मंदिराला अधिकृत तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले असून मंदिर विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गणेश भक्तांसाठी हे स्थान केवळ मंदिर नसून श्रद्धा, इतिहास, पुराण आणि भक्ती यांचा संगम आहे. अष्टविनायक यात्रेचा एक अनोखा आणि दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा अध्याय म्हणजे श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती. गणरायाच्या चरणी नतमस्तक होताना मनात एकच भाव उमटतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.